पुढची बातमी बघूयात। नीट पेपरफुटी विरोधात दिल्लीतल्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह या पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांची प्रमुख उपस्थिती होती। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुढच्या आठवड्यात शनिवारी पुन्हा आंदोलन करणार अशी घोषणा आंदोलकांनी केली आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंसह सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील उपस्थिती लावली होती। मोठ्या संख्येनं तरुणाई आंदोलनात उतरली होती। नीट पेपरफुटी प्रकरणावरनं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुढील आठवड्यात शनिवारी पुन्हा आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। मैं धर्मेंद्र प्रधान जी जो एजुकेशन मिनिस्टर है उनसे पूछना चाहता हूँ, पांच बच्चों ने सुसाइड कर लिए फिर भी आपने रिजाइन नहीं किया है। आपको शर्म नहीं आती? और कितने बच्चों का सुसाइड करने का वेट करेंगे आप जब तक रिजाइन नहीं करोगे तब तक हमारा मूवमेंट जारी रहेगा। इसके बाद हम ये मूवमेंट को देश भर में लेकर जाएंगे। ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली। या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत, ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत। या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत। कुठलंही समर्थन मिळालेलं नाही। या संक्रमणाच्या अवस्थेत ज्यावेळेस समाज माध्यम अनेक देशांमध्ये अक्षरशः सत्ता देखील उलथवत आहेत, म्हणजे आपल्याकडे प्रयत्न झाला नाही असं नाही, पण मजबूत आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे। अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रक काढून पाठिंबा दिला। उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, ज्यांना आपण देशाचे भाग्य विधाते भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले। त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणं आणि न्याय नाकारणं योग्य नाही। नीट पेपरफुटीनं लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झालाय। असे सर्व पीडित तरुण तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करतायत। सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल। कॉक्रोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरील आंदोलनानं दिलाय। दरम्यान नीट पेपरफुटीवरनं संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शहांच्याच राजीनाम्याची मागणी केली। इतकं मोठं स्कॅन्डल होऊन हजारो तरुणांचं भविष्य त्यात फसलेलं आहे, तरीही जर नरेंद्र मोदी हे त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन, झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा कोणता अधिकार नाही। खरं म्हणजे या संदर्भात राजीनामा द्यायची गरज अमित शहांची आहे, ती गृहमंत्री आहेत देशाचे। अमित भाईंचा राजीनामा मागण्याची पात्रता संजय राऊतांची आहे का? संजय राऊत, तुम्ही उद्धवजी ठाकरे यांचा कधी राजीनामा मागितला का? महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंगच्या माध्यमातून साधूंची हत्या झाली, परंतु संजय राऊत तेव्हा मूग गिळून गप्प होते।